नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी संस्कृताध्ययने समेषां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। एकदा राहुलला आणि असदकडे बघत खुद्द औरंगनेस राजांना जाब केला, बताओ, कहा है तुम्हारा लूटमार का खजाना? कौन कौन थे गद्दार फितूर तुम्हें हमारा नमक खाकर? पायीच्या मोजड्यांकडे बघावे एवढ्या नफरतीने आणि फक्त नफरतीनेच आपले सूर्यपेठ डोळे औरंगजेबाच्या डोळ्यात रोखून राजे एकटक नुसतेच त्याच्याकडे तिरस्कारानं बघत राहिले. ती नजर नव्हतीच, बघणाऱ्यांचे काळीजच पोखरून टाकेल अशी, कुणालाही जाणवावी अशी डोंगर टोकावर बसलेल्या गरुड पक्षाची तीक्ष्ण चोचच होती ती. ती नजर आणि पापण्यांचा काठ फोडून टाकत उतू जाणारी नफरतच. एवढा काळीज कठोर औरंगजेब, पण त्यालाही स्पष्ट जाणवली गर्दन वर करून बघणाऱ्या माणसाची त्याला कधीच सवय नव्हती. सर्वच त्याच्या समोर येते कदमभर नजर ठेवूनच, आणि अशा फेकून देणाऱ्या नफरतीच्या नजरेची तर नव्हती. त्या अटीतटीच्या कुचमललेल्या क्षणांनी मनोमन थरकलेला राहुलला खान पुढे होऊन कमरेत लवत हातचा राखीव उपाय आपल्या आलमपन्हांना सुचवीत दबक्या आवाजात म्हणाला, रहम कर दो आका अली, अभी बन जाएगा ये मगरूर इस्लाम का बंदा, कवडी मोल बाद में बताएगा सब अपने आप. मराठी मुलखात आपण केलेल्या फितवेखोरीच्या इमानदार चाकरीचे पाठबळ मानून हजरत हा सल्ला मानतील असा पागल भरोसा होता त्याला. चूप, बिलकुल बेवकूफ हो तुम बक्षी. नाचवावी तशी नाचणाऱ्या, कठपुतळी बाहुलीकडे टाकावी तशी कीव करणारी एक जळजळीत नजर बादशहाने बक्षी राहुलला खानावर टाकली. राजावर रोखली नजर जराही न चाळवता तो म्हणाला, जरा गौर से देखो एक दफा उसकी आंखें. अरे, अपने बाप के साथ पेश आया था आगरा दरबार में, तो कितनी मासूम थी ये आंखें. ये अपनाएगा इस्लाम, बनेगा बंदा, पढ़ेगा कभी नमाज. भूल है तुम्हारी, देखो तो कैसे घुर के देखता है नफरत से. आंखें नहीं है ये, जलती मशाले है मशाले. इसको बंदा बनाना, आस्तीन में अंगार रखना है. दखनी निकाल दो ये बेमुरवत आंखें. जलती सुलाग घुमाओ इसकी आंखों में, दे दो इस मगरूर काफर को नई नजर. राहुललाकडे ढुंकून सुद्धा न बघता दख्खनी इखलासला शहेनशहा क्षणात आखरी हुकमही सुटला. हयातभर हिंदुस्थानात वणवण भटकलेले मोगली शाही पुढे पण अंगभर थरारले. लाकडी खोड्यातले माऊली तरुण पण ते ऐकताच आपले उभे शरीर भुईवर फेकून देत डोळ्यातच एकवटले. तोफेचे भांडे फुटावे तशी राजांची भोसलाई जबान तडतडली. अरे, तुला दिसतात खुपतात तसे दोनच नाहीत आमचे डोळे. आमचे शेकडो हजारो मावळे आमचे डोळेच झालेत. हिंदुस्थानचा शहेनशहा असलास तरी काढू शकतोस ते सांडशी वापरून. काढ, पळाचाही वखत न गमवता आमचे हे डोळेच पहिल्याने काढून टाक. तुझी शक्ल सुद्धा बघायची इच्छा नाही आम्हास. गेलीस तर आमची एकल्याची नजर जाईल, पण मिळालीस तर मिळेल त्यानंच नवी नजर आमच्या घरट्या घरट्यातील जान कुर्बान मावळ्यांना. त्या बकवासीकडे लक्षही द्यायची गरज न वाटलेला औरंगजेब क्षणभर कैदी कुलेशांच्या बाजूने 2 कदम सरकला. त्यांनाही निरखले त्याने खालवर. एवढ्या घालमेलीतही निसटती सुटपूट त्याला चाटून गेलीच. इसी तख्ता कुलाह में जखडबंद होगा बागी शहजादा अकबर, तो क्या खैर होती अल्लाह की. कुलंगी कुत्र्यागत मागून चालणाऱ्या इखलासला कुलेशांकडे बघतच त्यांच्या बाबतही तसाच निवाड्याचा हुक्म त्याने क्षणात दिला. कर दो हर सजा का अमल पहले इस बम्मन शायर पर, सुनेंगे हम कैसे देखती है काफर सेवा की खुद को शेर दिल मानने वाली औलाद अपने शायर की तिल मिलाहट. जी हुजूर. दोन्ही कैद्यांच्या सजा ऐकून हबकलेले मुकर्रब इखलास एकदमच कमरेत लवत म्हणाले. सफेद कोरीव दाढी फिरलेली गर्दन बादशहाने झटकली. कुत्ते मोल काफर कैद्यांसाठी आपण जादा वक्त खराब केला आहे जाणवल्याने तो जायलाही वळला. त्याच्या किमोशातले हिरवे कंच, पाचू पदक आणि मोतीलक उन्हात कशी झगझगत तळपून उठली. आता तो पुन्हा कधीच नजरेत सुद्धा पडणार नाही म्हणून राजे कसे अंगभर उकळून गेले. तडफडाट झालेल्या राजांच्या तोंडून बळीच्या बोकडाचीही झाली नसेल अशी राजा असूनही झालेल्या आपल्या विटंबनेचा बदला घेणारी, त्याच्याच सरंजामासमोर त्याला ठोकरून लावणारी एक सणसणीत शिवीस तोंडातून सुटली. सुंवर की औलाद,
शेर के बच्चे शेर जैसे जीते हैं मरते हैं तो भी शेर जैसे असला कुठलाच नापाक शब्द कधीही ऐकण्याची कधी सवय नसलेला औरंगजेब उभ्या देही संतापाने कसा थरथर कापू लागला. एका मामूली कैद्याने हिंदुस्थानच्या शहेनशहाला चक्क तोंडावर सुमवर म्हणावे, तेही शहजादे वजीर सरदार प्यादे यांच्या सामने. आत मुडपलेले त्याचे पाताळ यंत्री पातळ ओठ शाही घुशाने थरथर कापू लागले. तटतटून फुगलेली मस्तकावरची शीर धडधडू लागली. देहाबरोबरच त्याच्या ऐटदार शाही रोबावरची नकसदार झगमगती कलाबूतही लटलट कापू लागली. हातची तसबिहची माळ गोळा होऊन गपकन मिटल्या मुठीत कोंडून पडली. अंगभर तैमुरी रक्त कसे धडका देत उकळले. टोकदार नाकशेंडा आणि मांसल कानपाळ्या सरसरत लाली लाल झाल्या. कुठलाही कठोर हुक्म देताना हयातभर त्याच्या संथ धीम्या जबानीने त्याला कधीच दगा दिला नव्हता. आज मात्र दिला. ऐकताना त्याचाच वजीर असद खानही लटलट कापावाच असा आजवर कुणालाच न दिलेला हुक्म देत तो कडाडला. इखलास दख्खनी आंखें निकालने से पहले ये बेगुमान मगरूर जबान कटा दो जड़ से, फेक दो कुत्तों के सामने. बेवकूफ औरंग, मरत नाहीत जबान काटून कोणाचेही भूल कधीच. आपल्या सुकल्या राज ओठांआड जीभ फिरवत अगदी शांत निर्धारी बोल राजांच्या तोंडून सुटले. कुणाचीही दखल न घेता औरंग तरातर चालत हत्तीवरच्या हौद्यात जाऊनही बसला. बुद्रुक वडूच्या माथ्यावरचा माध्यान्नीचा सूर्य जळत्या किरणांनी ठिपकू लागला. वडूची काळी शार भुई त्याने तावून सुलाखून निघू लागली. हजरतांची मुरादच होती डोळे जाळण्यापूर्वी जबान छाटली जावी. त्यासाठी इखलासने जल्लादी पथकातून न कचरणारे नेटाक जल्लाद त्यांच्या उघड्या बंब केसाळ छाताडांवर मुठीचे भक्कम कुमके मारून निवडले. बाजूला घेऊन ते डरू कचरू नयेत म्हणून त्यांना प्रथम तांब्याभर हापसाणी कडक शराब पाजण्यात आली. इखलासने तळावरच्या लोहार मेटाचे फौजी लोहार पेटत्या शेगड्या आणि सांडशीसह बोलावून घेतले. हातभर लांबीच्या 2-2 लोखंडी सळ्या लोहारी भात्यावर पेटलेल्या शेगडीसारख्या लोखंडी चुल्ह्यात लोहारांनी तावणीला टाकल्या. धरणाऱ्यांचे हात पळू नयेत म्हणून त्या कापडी बासनांच्या घट्ट मुठीत गुंडाळल्या होत्या. काही जल्लादांनी कैद्यांच्या जिभा जबड्यातून बाहेर खेचण्यासाठी हातात सांडशी घेतल्या. काहींनी त्यांच्या जिभा छाटण्यासाठी खांद्यांना टेकून धारधार नंग्या तिघी पेलल्या. हुकमाची वाट बघत ते सारे शिस्त धरून एका बगलेला खडे झाले. आलमपनांचा हुक्म होता, आंखें निकालने से पहले जबान काट दो. हर सजा का अलम पहले शायर पर करो, बाद में सम्मा पर. प्रत्येक संजेचा अंमल पहिल्याने कवी कुलेशांवर करण्याचा हुक्म देण्यात काय मतलब होता औरंगजेबाचा? तर आपल्या प्याऱ्या शायराचे सजा भोगताना होणारे हाल बघून राजांचा दिल कचावा. मनोधैर्य ढळावे त्यांचे, फाटूनच जावे त्यांचे काळीज. हताश होत हात पसरून कोणत्याही अटीवर भीकच मागावी त्यांनी जान बचावण्यासाठी. ते नाहीच झाले तर किमान चाकराचे हाल बघताना त्यांना दिलतोड यातना तरी व्हाव्यात. कमरेला फक्त तुमानी आवळलेल्या उघड्या बंब आणि घामात निथळणाऱ्या हातात सांडशे आणि नंग्या देगी पेललेल्या 5-10 काळ्या कभिन्न उलट्या जाड ओठांच्या हपशी जल्लादांचा मेळ घेऊन इखलास कुलेशांच्या समोर आला. आतापर्यंत सजेची बातमी पुऱ्या तळभर सरकली होती. जखडबंद कैद्यांची सजा बघून डोळे निववावेत म्हणून फौजी स्त्री पुरुष सारेच खचाखच दाटले. टाचा वर करून एकमेकांच्या खांद्यावरून कधी बघितले नव्हते अशा साजेचा नजारा ते बघू लागले. एवढा तळ एकवटला होता खांबाभोवतीने, पण डुईवरून उडणाऱ्या रान भोरड्यांची भरभर सुद्धा साफ ऐकू यावी एवढी शांतता पसरली होती. मुख खोलो शायर के बच्चे. कुलेशांचा मुखडा हात पकडीत धरून इखलासने तो डावा उजवा हासडला. त्याची पकपक ऐकूच न आल्यामुळे कुलेश शांतच होते. हा हुक्म फरमावणारा इखलास किती मूर्ख होता. आपली जीभ छाटण्यासाठी आपला जबडा कोण आणि कसा काय देणार खोलून? एकटक रोखून बघणाऱ्या कुलेशांचा शांतपणा बघून तो इखलास पिसाळूनच गेला. पुढे होत त्यांचा जबडा फाकण्यासाठी ताकद लावून दोन्ही हातांनी झटू लागला. कुलेश काही नुसते शायर नव्हते, स्वारी शिकारीत ताऊन सुलाखून निघालेले सुरमे लढवय्ये होते. ते खूप खटपट करूनही एकल्या इखलासला काही त्यांचा जबडा फाकविणे साधेना. दातकुडी बसल्यागत जाम आवळूनच धरला होता. त्यांनी आपला जबडा त्या जबड्याशी झटून घामाघूम झालेला इखलास शेवटी वैतागून संतापून उठला. कुलेशांच्या गालावर संतापीत थप्पड देत ओरडला,
पकड बैठिक्या मुंह को तेरे सुवर. आपल्या जल्लादांकडे बघत हात उठवून तो चरफडत कडाडला. सब मिलके खोलू ये जबडा, खिचो बाहर इसकी जबान. 4-5 हबशी जल्लाद चटकन पुढे झाले. त्यांनी मराठी दौलतीचे छंदोगामात्य कवी कुलेश यांचा मुखडा आपल्या बळकट पंजानी चारी बाजूंनी जागीच दाबून धरला. आता आता जाणारच आपली जबान म्हणून सगळा जीव जिभेतच एकवटून आणलेली कुलेश आरोळी फोडत मोठ्याने ओरडले, प्रणाम स्वामी. मामूली कान्हूजी शायर का भाग्यवान है हम कि आज आज आपके साथ पंक्ति में बैठने का मौका तो मिला. मौत की पंक्ति में. जय भवानी जय चंडी. जल्लादांनी कुलेशांची बडबडणारी जीभ तोंडात सांडस खुपसून जाम पकडली. एका झटक्यात ताकदीने खासकन चपड्याबाहेर खेचली. त्या कळीने ती कवी जीभ सांडशीतच लवलव हल्ली. हाती तळपती ते घेऊन उभ्या असलेल्या एका जल्लादाकडे मुकर्रबने इशारती नजर टाकतात जल्लादाने कुलेशांच्या जिभेवर एवढा जरब वार उतरवला की जिभेचा कणका पाडून 2-3 दात तोडीत खालचा ओठ आणि हनुवटी चिरत तो उतरला. एक चित्कारी हंबरडा फुटला. भोवतीच्या बेहोश जल्लोषात तो मुरूनही मेला. अंगावरचा तक्ता कुलाह चिंब भिजवून टाकणारा रक्तचिळकांडीचा फव्वाराच फव्वारा उडाला कुलेशांच्या चिरफाळल्या तोंडातून. त्यांच्या कपाळीचा आतापर्यंत नावापुरताच उरला कनूची पद्धतीचा गंधटिळा त्या फव्वाऱ्याने दिसेनासाही झाला. अंगचा विदूषकी पेहराव ओघळत्या रक्ताने चिंब भिजला. आपल्या खोक्यातून राजांनी रक्तधारात न्हावून निघालेल्या कुलेशांच्या चेहऱ्याकडे बघितले. आपल्या बाळराजांनाच घालावी तशी केवढी तरी हळुवार साद त्यांनी कुलेशांना घातली. कविराज. तुटल्या जीभगड्ड्यातून असह्य वेदनांचा आगडोंब उसळला असताही आपले डोळे उघडून छंदोगामात्य कुलेशांनी आपल्या स्वामींकडे शांतपणे डोळाभर बघितले. भोवतीच्या जमावाच्या कल्लोळत्या आरोळ्यांनी इखलास तर आता पुरता बेभान झाला होता. कुलेशांच्या जबड्याचा अनुभव घेतल्याने आपणहून त्याने शहाणपणाने राजांच्या जबड्याला काही हातही लावला नाही. सजेचा अंमल करणाऱ्या जल्लादांवर मात्र तो खेकसला. डर गए कमजोर डरफो, खोल दो ये भी जबड़ा. काट डालो काफर की हजरतों को गाली देने वाली मनहूस जबान. हुकमांचे ताबेदार 5-7 जल्लाद पुढे सरसावले. जुंपली. जखडबंद राजांचा जबडा खोलण्यासाठी हुल्या 5-7 हबशी जल्लादांची राजांशी झोंबाझोंबी जुंपली. काही केल्या त्यांच्या पंजात आपला जबडाच देत नव्हते राजे. वो था शायर, उसने कितना सताया, ये तो है शेर, कभी नहीं मानेगा, सब मिलके पूरी ताकद से चिपको इसको. मुकर्रब इखलास ओरडून आपल्या जल्लादांना चेतना देऊ लागला. बघ्यातलेच 4-5 आपणहून जल्लादांच्या मदतीला धावले. ठेवला राजांचा मुखडा काळ्या क भिन्न केसाळ 10-20 हातांनी तसूभरही हलवता येणार नाही असा जागीच दाबून ठेवला. काळ्या शार नांगीदार विंचवांनी शिवपिंडपुरती झाकाळली. राजांचा जबडा कानशिलाजवळ दोन्ही बाजूंनी एवढ्या जोरात दाबला की तिथल्या जोडहाडांच्या अनावर कळी समके रायगडाच्या महाद्वाराचे 2ही दरवाजे खुलावेत तसा भोसलाई राज जबडा आपोआप खुलला. ज्या ओठांआड जगदीश्वराचे तीर्थ आणि जिजाऊ धाराऊ येसुबाई पुतळाबाई यांच्या हातून पडलेल्या दह्याच्या कवड्या गेल्या होत्या, त्याच ओठांआड जल्लाद हबशाने लोखंडी सांडस ताकदीने खुपसली. आनंदाच्या आणि दुःखाच्या दोन्ही क्षणी कुलदेवतेचं स्मरण करणारी जगदंब जगदंब अशी नांदी उठवणारी क्षत्रिय कुलावतंस श्रीमन महाराज हिंदू पदपादशाह व ब्राह्मण प्रतिपालक संभाजीराजे यांची जीभ सांडशीत घट्ट धरण्यात आली. ला इलाह अशी बघ्या हशमांच्या पाठकण्यात सुरसुरी उठवणारी गर्जना फोडून विस्फारता येईल तेवढे हबशी डोळे विस्फारून हत्यारी जल्लादाने हातच्या तेगीचा ताकदभर वार सांडशीत पकडलेल्या बाहेर खेचलेल्या राजांच्या अंजिरी जिभेवर उतरवला. रक्ताची फवारती कारंजी उडाली. धिन धिन कानठळ्या बसवणारा बघ्यांच्या कल्लोळी कालव्यांच्या आरोळ्यांचा पाऊसच पाऊस पडला. सांशीत पकडलेल्या बेगुमान मगरूर जिभेचा वळवळता तुकडा जल्लादाने त्यावर पचकन थुंकून खाने दो कुत्तो को म्हणत सांडशीसह बडू बुद्रुकच्या तापल्या धुळीत फेकून दिला. ज्या देहावर अभिषेक समयी देशभराच्या पवित्र नद्यांच्या जलाचा वर्षाव मंत्र घोषात झाला होता, त्याच देहावर त्याच्याच रक्ताच्या चिळकांड्या उतरल्या. वेदनांचा एवढा आगडोंब उठला त्यांच्या जीभगड्ड्यातून
पण बेभान होत एक साधा हुंकार सुद्धा फुटला नाही त्यांच्या ओठांबाहेर. ओठ दातांखाली घट्ट दाबून गच्च मिटल्या डोळ्यांनी आवरता येत नव्हते, म्हणूनच त्यांनी जीभ गड्ड्यातले उघळते रक्त उघळू दिले. काही वेळाने शांतपणे डोळे उघडले. समोरच्या धुळीत आपलीच पडलेली वळवळती जीभ बघताना मात्र काळीज गलबलून उठले त्यांचे. फक्त एकाच विचाराने, आजवर कधीच नाही पडला भुईवर याच जिभेतून बाहेर पडलेला आमचा साधील शब्दसुद्धा. पण आज ती जीभच पडली आहे भुईवर शांत होण्यासाठी. वळवळून ती आम्हासच म्हणते आहे, धनी द्या एखादा साजेसा हुकूम. या क्षणीही पाळीन तो. त्या विचाराने तर राजे देहातीत होऊन आपल्या जिभेकडे एकटक बघताना पुरते हे लावले. खळबळ खळबळ माजली त्यांच्या काळजाच्या खोलवटात. राजे आणि कुलेश रक्तमाखल्या तोंडाने एकमेकांकडे बघत होते. आता ते दोन जीव नव्हतेच. मावळ बोलीतल्या एकाच राजकाव्याचे दोन दिसले तरी एकाच मतलबाचे अर्थपूर्ण सर्ग झाले होते. छत्रपती आणि छंदोगामात्य ही दोन वाटणारी त्यांची रूपे त्यांच्या जीभगड्ड्यातून अंगभर उघळून एकमेकात मिळून मिसळून गेलेल्या रक्त ओघांनी त्यांच्या पायतळी एकरूप केली होती. अंगच्या वाहिल्या रक्ताने लाले लाल मनोमन एकरूप असताच आबासाहेबांचा प्यारा कवी भूषण हे बघायला आता तर रचूनही टाकला असता त्याने. शिवराजभूषण सारखा काव्यग्रंथ कविराज भूषण असा. सजेचा पहिला हप्ता संपला होता. तुटल्या जिभांच्या गड्ड्यांतून दोन्ही कैद्यांना मरणप्राय यातना होत होत्या. त्या यातनांची नव्हती एवढी खंत दोघांनाही एकाच गोष्टीची वाटत असावी. बागलाणपासून तंजावरपर्यंत पसरलेल्या मराठी दौलतीच्या बाबीने यापुढे औरंग कुठल्या चालीने जाईल. पण या तर्काने मनात उठणारे विचार त्यांना एकमेकांशी बोलण्याचे साधनच आता उरले नव्हते. कुलेशांना राजांना मनसुब्याचे म्हणून म्हणायचे होते, इससे ज्यादा जलकोट उठाने चाहिए, फिरंगी मुगल मिलने से पहले हो सकता है. स्वामी पर हथियार उठाने वाले शिरके औरंग की ही मदद लेकर खुद महारानी को भी नहीं देंगे चैन की नींद. पण काहीच न बोलता आल्याने नरड्याची नुसती घाटी हलत राहिली त्यांच्या. व्याकुळ व्याकुळ झाले होते त्यांचे डोळे फक्त त्याच कुचंबडेने. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मङ्गलं भूयात् शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.